हार्दिक पटेलच्या सभांना झालंय काय असा सध्या प्रश्न पडतोय। कारण काही दिवसांपूर्वी भर सभेत भाषण सुरू असताना हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली होती। तर आता त्याच्या सभेत लोकांनी खुर्च्यांची फेकाफेक करत सभा गाजवली। नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमध्ये। हार्दिक पटेलच्या सभेत हा मोठा राडा झालेला आहे, खुर्च्यांची फेकाफेक झालेली आहे। आधी एकदा हार्दिक पटेलच्या सभेत त्याला कानशिलात लगावण्यात आली, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा सभेत राडा झालेला आहे, खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली आहे। या सभेतल्या गोंधळामागे भाजपचा हात असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केलाय। बघूया नेमका काय राडा झालाय। हार्दिक पटेलच्या सभेत मोठा राडा, आधी कानशिलात मग खुर्च्यांची फेकाफेकी। भाजपचा बालेकिल्ला अहमदाबादमध्ये हार्दिक पटेलच्या सभेत मोठा राडा बघायला मिळाला। एकीकडे हार्दिक पटेल जनतेला संबोधित करत होते, तर दुसरीकडे जनतेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। काही काळाच्या आतच एकमेकांवर खुर्च्या फेकायला सुरुवात झाली, पण अचानक काय झालं की लोकांनी गोंधळ घालायला आणि खुर्च्या फेकायला सुरुवात केली, त्याबद्दल काही कळूच शकलं नाही। त्याआधी सुरेंद्रनगर मधल्या भाषणादरम्यान स्टेजवरच हार्दिक पटेलच्या कानशिलात लगावली होती। दरम्यान हार्दिक पटेलनं या सगळ्या गोंधळासाठी भाजपला दोषी धरलंय। भाजप मुद्दाम अशा पद्धतीचा गोंधळ सभेत घालते असा आरोप हार्दिक पटेलने केलाय। हम इतने भी कमजोर नहीं है कि किसी की थप्पड़ और किसी के हमले से डर जाए। हम तो वो मर्द है जो गोलियों से भी नहीं डरे। हम इतने भी कमजोर नहीं है कि किसी की थप्पड़ और किसी के हमले से डर जाए। हम तो वो मर्द है जो गोलियों से भी नहीं डरे। निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे सभा आणि भाषणांचा धडाका सुरू आहे। पण हार्दिक पटेलनं भाषणाला सुरुवात करताच वादाला तोंड फुटतंय। आता हे झालं सभांचं, पण ऐन मतदानावेळी जनता काय करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।